सध्या गरमी खूप वाढलेली आहे. ते शरीरात आपल्या थंडपणा येण्यासाठी मी साध्या आणि सोप्या पद्धतीने कोशिंबीर करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे लागणारं साहित्य आहे. बीट घेतलं एक आहे, पण ते मी अर्धच घेणार आहे. एक सफेद कांदा घेतला आहे, एक टोमॅटो घेतला आहे आणि गाजराचे तुकडे घेतले आहेत अर्धा, लिंबू अर्धा घेतला आहे, थोडंसं ओलं खोबरं आहे आणि एक काकडी आहे आणि थोडी कोथिंबीर. आणि ही मी अर्धीच मिरची घेतली आहे, कारण तिखटपणा नको असतो जास्त, म्हणून अर्धी मिरची घेतली आहे. सफेद कांदा हा सध्या मिळतो आहे बाजारात, उपलब्ध आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला थंडावा भरपूर मिळतो. ह्या कांद्यापासून उपयुक्त आहे सफेद कांदा, म्हणून मी सफेद कांदा वापरला आहे. आणि आता हे सगळं साहित्य मी हे सोलून घेणार आहे, बीट, आणि बाकीचं सगळं बारीक करून मी घेणार आहे कोशिंबीरसाठी. हे बघा, हे मी सगळं आता तयार करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी हे काकडी, गाजर आणि बीट हे मी किसून घेतलं आहे किसणीवर. खोबरं मी काटून घेतलं आहे थोडं, आणि टोमॅटो आणि कांदा चिरून घेतला आहे बारीक बघा. आणि त्याच्याबरोबर थोडी मी हे घेतली, कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धी मिरची बारीक करून घेतली आहे आणि अर्धं हे लिंबू आहे. हे आता आम्हाला सगळं मिक्स करायचं आहे. ह्या वस्तू 12ही महिने मिळतात आपल्याला बाजारामध्ये. आपण कधी गेलो तरी आपल्याला हे बाजारात वस्तू आपल्याला मिळतात, उपलब्ध असतात. तर फिरण्याची किंवा कुठे शोधण्याची गरज लागत नाही, जिथे तिथे हे मिळतात. त्याच्यामुळे आपण कधीही आणून ही थंडगार कोशिंबीर करू शकतो. तुम्ही ताटामध्ये पाहू शकता, ह्याच्यात सगळे कलर आहेत, लाल, हिरवा, केसरी, पांढरा, हे सगळे रंग याच्यामध्ये आहेत. असं म्हणतात, हे सगळे कलर आपल्या पोटामध्ये गेले तर जीवनसत्व आपल्याला सर्व प्रकारे मिळतात. मी आता याच्यामधलं लिंबू बाजूला काढून घेते आहे आणि हे सगळं मी मिक्स करून घेते आहे. काही लोक काय करतात, मसाला घालतात, पण मसाला उष्ण सगळ्या प्रकार घातलेलं असतं त्याच्यामध्ये, म्हणून मसाला न घालता आपण मिरची, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता, पण मिरची चांगल्या प्रकारे घातली तर चांगला वास पण चांगला येतो याला कोशिंबीरला. हे बघा, हे सगळं मिक्स करते मी. ह्याच्यामध्ये मी साखर घातलेली नाही आहे. कोणाला साखर घालायची असेल, काही लोक साखर घालतात, पण साखर पण उष्ण आहे, त्यामुळे साखर मी घालत नाही याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आता मी मिक्स करून झाल्यावर मीठ घालणार आहे. मी ह्याच्यामध्ये आता अंदाजेनुसार मीठ टाकणार आहे. हे बघा, आपल्याला हवं तसं हवं त्या ह्याच्याने टाकू शकता. आता मी हे मिक्स करून आता मी लिंबू पिळणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा, अर्ध लिंबू पिळलं आहे मी. आता हे परत मी एक जीव करते. हे बघा, छानपैकी आता तयार झाली आहे कोशिंबीर थंडगार. ही आता आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आता मी थोडासा चाट मसाला टाकणार आहे बघा, थोडासा, त्याने स्वाद चांगला येईल. काही जण कोशिंबीरमध्ये फोडणी टाकतात, पण मी टाकत नाही, आम्हाला आवडत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. फोडणीसाठी थोडीशी जिरं, राई आणि हे टाकतात, कढीपत्ता. ते चांगली तडतडून मग त्याच्यावर फोडणी याच्यावर ओततात, पण आम्हाला आवडत नाही म्हणून मी नाही करत. तुम्हाला हवी तर तुम्ही करू शकता फोडणी.